नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। बारीतील घटनेतील दोघांना एलसीबी व साक्री पोलिसांनी काही तासातच केले जेरबंद। नागपूर सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील खून प्रकरणाचा काही तासातच एलसीबी व साक्री पोलिसांनी तपास लावलेला असून या घटनेतील 2 जणांना ताब्यात घेतलेले आहे। दरम्यान मयत इसम हा दारू पिऊन परिवारातील लोकांना अश्लील पद्धतीने दररोज शिवीगाळ करीत होता। त्यामुळे पुतण्यानेच मित्राच्या साह्याने काकाचे हातपाय बांधून त्यास जिवंतच दरीत फेकून त्याचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली। दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मयताचे त्याचे दोघांची आरोपींची नाव आहेत। एक आहे आवेश सलीम शाह वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह। हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मयताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मयताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खालाणे पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफीने अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो।